नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांची पेन्शन अजून जी डिसेंबर महिन्याची आहे ती आलेलीच नाही आहे. मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील हिवाळी अधिवेशनामध्ये बिझी आहे, तर त्यांची स्टेटमेंट एक झालेली आहे की तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये ते काय म्हणाले, चला तर आपण वेळ न घालवता पाहूया. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत. ते केवायसी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील. आणि म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे तर यांनी सांगितलेलं आहे की सध्याची जी पेन्शन वाटप आहे तर याला उशीर का होते, तर याच्यामध्ये काही प्रमाणात जे लाभार्थी आहेत यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे, दिव्यांग लाभार्थी असतील यांचं कागदपत्र पडताळणी बाकी आहे, केवायसी संदर्भात जी अडचणी आहेत तर अशा लाभार्थ्यांची संख्या 10% आहे. आणि संबंधित विभाग असेल, तहसील ऑफिस असेल तर यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि युद्ध पातळीवरती हे काम चालू आहे. आणि हे काम पूर्ण होताच लगेचच जे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत यांना त्यांचा लाभ म्हणजे डिसेंबर महिन्याची पेन्शन दिली जाणार आहे. आणि त्यांनी अशी देखील महत्त्वाची घोषणा केली, तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना त्यांची पेन्शन, सर्वसाधारण जे लाभार्थी असतील त्यांना 1500 रुपये, दिव्यांग लाभार्थ्यांना 1500, दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये पहिल्याच आठवड्यामध्ये म्हणजेच पहिल्याच तारखेला मिळणार आहे. तर अशी मोठी घोषणा केली आहे. तर याची अंमलबजावणी सध्या या महिन्यापासून होणार नसून पुढील महिन्यापासून होणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. लवकरच पेन्शन वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर पेन्शन वितरण सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.